नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर जेई परीक्षा दिल्यानंतर, जेई मेन्स आणि ॲडव्हान्स दिल्यानंतर जी महत्त्वाची काउन्सिलिंग असते, जी सगळ्यात लवकर चालू होते, ती म्हणजे नॅशनल लेवल काउन्सिलिंगचं नाव आहे जोसा. आणि त्यानंतर सीसॅप. तर ही जोसा काउन्सिलिंग नेमकी काय असते, त्या काउन्सिलिंगमध्ये काय काय प्रकारच्या स्टेप्स असतात, त्या काउन्सिलिंगचा फ्लो काय असतो, त्या काउन्सिलिंगमधनं कुठे आणि कसं ॲडमिशन मिळू शकतं, आणि या काउन्सिलिंगमध्ये आपण कसा भाग घ्यायचा आणि कसं आपलं ॲडमिशन करायचं, ह्या जोसा ॲडमिशन प्रोसेसबद्दल संपूर्ण माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पालक ज्यांनी जेई दिलेली आहे आणि त्यांना जेई थ्रू कुठल्या ना कुठल्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे, अशा सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून कुठलीही महत्त्वाची अपडेट त्यांच्याकडे मिस होणार नाहीये. एका प्रेझेंटेशन थ्रू आपण ही सगळी माहिती बघणार आहेत. तर वेळ न घालवता चला चालू करूया. जोसा ॲडमिशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप. जोसामध्ये काय काय असतं आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जोसा प्रक्रियेमध्ये जाण्याच्या आधी आपल्याला काय काय महत्त्वाचे टप्पे आहेत, काय करायला पाहिजे ते आपण बघूयात. इथे आपण बघू शकता. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कशी करायची, काउन्सिलिंगची सुरुवात कशी आपण करायची. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुम्हाला तुमचे जेईचे पर्सेंटाईल आणि तुमचा रँक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सध्या आपल्याकडे मेनचा निकाल आलेला आहे, ॲडव्हान्सचा निकाल पण आपल्याला मार्क कळलेले आहेत. रँक अजून एक्झॅक्टली ॲडव्हान्स आलेला नाही आहे, पण सगळ्यात पहिली स्टेप आहे की तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल माहिती असणं गरजेचं आहे. निकाल जेव्हा लागतो तेव्हा आपल्याला पर्सेंटाईल कळतो आणि रँक कळतो. रँकमध्ये कॉमन रँक आणि कॅटेगरी रँक आपल्याला कळतो, तेव्हा तो रँक माहिती करायचा. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे मागच्या काही 1-2 वर्षाचे आपण कट ऑफ चेक करायचे, जेणेकरून आपल्याला होऊ शकतं की आपल्या रँकला मागच्या वर्षी काय काय मिळालेलं, मागच्या 1 ते 2 वर्षामध्ये काय काय मिळालेलं आहे. डॉक्युमेंटची लिस्ट सगळ्यात तयार करायची. याआधी ऑलरेडी आपण एक व्हिडिओ या प्लेलिस्टमध्ये दिलेला आहे की कुठल्याही जोसाच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काय कागदपत्र लागतात. हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर काउन्सिलिंग प्रक्रिया कशी होते, तिचा फ्लो काय आहे, त्याच्यामध्ये स्टेप्स काय आहेत, हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या काउन्सिलिंगच्या महत्त्वाच्या डेट्स, तुमच्या ज्या काही डेट्स आहेत काउन्सिलिंगच्या अगदी महत्त्वाच्या, त्या डेट्स तुम्ही माहिती करणं गरजेचं आहे, जेणेकरून मे बी तुम्हाला सगळं प्रक्रिया माहिती आहे पण तुम्हाला डेटच माहिती नाही आहे, तर तुमचं ॲडमिशन मिस होऊ शकतं. तेव्हा सगळ्यांनी काळजीपूर्वक काउन्सिलिंगच्या डेट्स तुम्हाला माहिती करून घ्यायच्या आणि विदिन डेट्स तुम्हाला तुमची सगळी प्रोसेस करायची आहे. आणि दुसरं म्हणजे मिस्टेक्स अवॉइड करायच्या आहेत. काउन्सिलिंग करताना तुम्हाला चुका करायच्या नाही आहेत. काय चुका कॉमन येऊ शकतात हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की आता नेमकं जेईच्या बेसिसवरती कसे ॲडमिशन होतात. आपल्याकडे 2 एक्झाम आहेत, एक आहे जेई मेन्स, एक आहे जेई ॲडव्हान्स. तर मेन्सवरती तुम्ही इथे बघू शकता की मेन्समध्ये कुठल्या कुठल्या ॲडमिशन प्रोसेस होतात किंवा कुठले कुठले राऊंड्स होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा जोसाचे 6 राऊंड्स जेई मेन्सच्या मार्क्सवर होतात. ॲडव्हान्सवर पण जोसाचे 6 राऊंडमध्ये IIT मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. इथे NIT मेन्सच्या मार्क्सवर तुम्ही NIT, IIIT आणि GFT आहे, याला NIT प्लस सिस्टम आपण म्हणतो, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. सोबतच जोसामधनं शिल्लक राहिलेल्या जागांचं वाटप सीसॅप काउन्सिलिंग थ्रू केलं जातं. त्यानंतर सोबतच जॅक दिल्ली म्हणजे जेई ॲडमिशन कमिटीचे दिल्लीचे काही 4-5 युनिव्हर्सिटीज आहेत, तिथे तुम्ही 5 राऊंड थ्रू जाऊ शकतात. सोबतच जॅक चंदीगड, त्यासोबत IIIT बँगलोर आणि IIIT हैदराबाद, इथे तुम्ही जाऊ शकता. सोबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रायव्हेट कॉलेजच्या 15% जागांचं वाटप जेई मेन्सवरच्या मार्क्सवरनं केलं जातं. जेई मेन्सच्या मार्क्सवरनं केलं जातं. तेव्हा जेई मेन्सवर तुम्हाला जोसा, सीसॅप, जॅक दिल्ली, जॅक चंदीगड, IIIT बँगलोर, IIIT हैदराबाद आणि महाराष्ट्र CET आणि अजून काही बरेच गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचे इन्स्टिट्यूट आहेत जे तुम्हाला जेई मेन्सच्या मार्क्सवरती मिळतात. तसंच पाहता जेई ॲडव्हान्सवरती तुम्हाला जोसाचे 6 राऊंड, ज्यामध्ये तुम्ही IIT प्रवेशासाठी प्रयत्न करू शकता. IISc बँगलोरमध्ये तुम्ही BSc आणि BTechचे काही कोर्सेस आहेत, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही जाऊ शकता. IIPE इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इंजिनिअरिंग किंवा राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, जे ॲडव्हान्सच्या मार्क्सवरती तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता. आणि असेच काही अजून काही पण प्रोसेस आहेत. मेनली ज्या महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत त्या आपण हे दिलेल्या आहेत. मेन्सवरती काय काय आहे आणि ॲडव्हान्सवरती काय काय आहे. लक्षात घ्या, आपल्याला जे काही मार्क पडलेले आहेत मेन्सच्या मार्क्सवर आपल्याला या प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो, ॲडव्हान्सच्या मार्क्सवरती आपल्याला या प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो. ओके, चला पुढे जाऊया. ओके, आता जोसा म्हणजे काय बघा. आपल्याला जोसा म्हणजे काय आपण समजून घ्यायचं. जोसा सगळ्यांना माहिती आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे जॉईंट सीट अलोकेशन ऑथॉरिटी, असं त्याचं नाव आहे. या थ्रू तुम्हाला IIT, NIT, IIIT आणि GFT मध्ये ॲडमिशन मिळतं. सध्या मागच्या वर्षानुसार यामध्ये 6 राऊंड असतात. या 6 राऊंडमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रतेची गरज आहे. तुम्हाला जेई मेन्समध्ये किंवा ॲडव्हान्समध्ये चांगले मार्क्स असणं गरजेचं आहे, चांगला रँक असणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला बोर्डमध्ये 75% किंवा टॉप 20% असणं गरजेचं आहे. आपण ऑलरेडी टॉप 20% कसं असलं पाहिजे आणि ते कसं मोजायचं याबद्दलचा माहितीपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे. त्यामध्ये 20% जागा मुलींसाठी, सुपर न्यूमरी 20% सीट्स. सुपर न्यूमरी म्हणजे काय की अशा जागा असतात की विद्यार्थिनी जर तिथे हजर असेल तर त्या जागी त्यासाठी 20% जागा क्रिएट केल्या जातात.
पण जर विद्यार्थिनी नसेल जागांचा इंटेक वाढवता येत नाही. ॲडिशनल 20% जागा म्हणजे मुलांच्या जागांना अफेक्ट न करता ॲडिशनल 20% सीट्स तुम्हाला जोसा काउन्सिलिंगमध्ये दिसतात. याचं एकाच वेळी रजिस्ट्रेशन आणि एकाच वेळी चॉईस फिलिंग केलं जातं. जोसामध्ये आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये 4 राऊंड होतात आणि आपण 4ही राऊंडच्या वेळेस चॉईस फिलिंग करू शकतो. पण जोसामध्ये एकाच वेळी तुम्ही रजिस्ट्रेशन आणि एकाच वेळी तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असते. याची विंडो थोडी मोठी असते. आता यावर्षी 1 जुलैला तुमचं 1 जूनला निकाल लागणार आहे. तर जवळपास 12 जून 13 जून अंदाजे डेट दिलेली आहे. 12 जूनपर्यंत तुम्ही जोसा राऊंडमध्ये भाग घेऊ शकता. मागच्या वर्षीच्या डेटचा अंदाज घेऊन आपण यावर्षी डेट दिलेली आहे. 12-13 जूनपर्यंत तुमची रजिस्ट्रेशनची आणि चॉईस फिलिंगची विंडो असणार आहे. त्यामध्ये जर सीट लागलं जोसामध्ये जर तुम्हाला कॉलेज लागलं तर त्यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये सगळ्या कॅटेगरीसाठी आणि SC आणि ST साठी 15,000 आणि PWD साठी 15,000 या प्रकारची सीट ॲक्सेप्टन्स तुम्हाला भरावे लागते. या जोसा काउन्सिलिंगमध्ये हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत एवढे. सोबतच जेव्हा तुमची जोसा काउन्सिलिंग संपते तेव्हा तुम्हाला पार्शियल ॲडमिशन फीस म्हणून 45,000 सर्व कॅटेगरीसाठी आणि 15,000 SC आणि ST साठी. ओव्हरऑल सगळ्या कॅटेगरीसाठी ह्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल आणि कॉलेज अलॉट झालं तर सीट ॲक्सेप्ट करताना 30 आणि 45 म्हणजे 75,000 सगळ्या कॅटेगरीसाठी आणि SC आणि ST साठी ओव्हरऑल 30,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन भरावे लागतात. ही झाली जोसाची प्रोसेस. त्यानंतर आपण बघूया जोसाचे कट ऑफचे हायलाइट्स. इथे आपण बघू शकता आता आपण इथे जोसाचे 2025 आणि 2024 हायलाइट दिलेले आहेत. हे 25 हायलाइट आपण 26 साठी प्रेफर करू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता की ओपन मध्ये मागच्या वर्षी किती रँक पर्यंत शेवटचं सीट कुठल्याही ब्रँचचं बीटेक BSc किंवा त्या कॉलेजचं जे काही शेवटचं सीट असेल ते किती रँकला गेलेले आहे ते आपण इथे आयडेंटिफाय केलेलं आहे. जोसा काउन्सिलिंग मधले कट ऑफ हे दिलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता, नोट करू शकता. याची फाईल पण आपण आपल्या ग्रुपवरती टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहेत. त्याची लिंक पण आपण या व्हिडिओच्या शेवटी देणार आहेत. तर हे झाले 2600 कट ऑफ म्हणजे 2500 कट ऑफ 26 साठी म्हणजे यावर्षी तुम्ही हे कट ऑफ प्रेफर करू शकतात. सोबत आपण बघूया आपण 2 वर्षाचे कट ऑफचे हायलाइट बघू शकतो. आता हे आहेत 2400 कट ऑफ 25 साठी म्हणजे 2025 आणि हे 2400 कट ऑफ आहेत 2500 प्रक्रियेसाठी म्हणजे 24 आणि 2500 कट ऑफ आपण दिलेले आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज करू शकतो की आता जोसामध्ये ओव्हरऑल आपण बघितलं तर हे आकडे छोटे छोटे होत चालले जेणेकरून आपल्याला दिसेल की कट ऑफ वाढतोय, जोसाचा कट ऑफ वाढतोय. हे तुम्ही आकडे बघून तुमचा अंदाज लावू शकता. सपोज तुम्हाला आता इथे आपण दिलेलं आहे कम्प्युटरचा ओपनचा रँक दिलेला आहे की तुम्हाला IIT मध्ये कम्प्युटर घ्यायचं असेल तर शेवटचं सीट 8,084 मेल कॅटेगरीला जातं आणि 14,000 पर्यंत फिमेल कॅटेगरीला जातं. या प्रकारे तुम्ही ही सगळी माहिती रेफर करू शकता. त्यात मेल आणि फिमेलचं NIT IITचे कट ऑफ हे जे रँक दिलेले आहेत हे सगळे ॲडव्हान्सचे रँक आहेत. हे जे रँक दिलेले आहेत हे सगळे मेनचे रँक आहेत. 2 वर्षाचे रँक बघून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की तुम्हाला सीट मिळणार आहे का नाही. मिळणार असेल तर किती चांगल्या कॉलेजमध्ये मिळेल. आता हे हायलाइट्स आहेत. आता इंडिव्हिज्युअल कट ऑफ नेमके कसे बघायचे तुम्हाला प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ कुठे पाहायला मिळतील तर जोसाच्या वेबसाईटवर नक्कीच ते पाहायला मिळतील. पण आपणही त्याच्यासाठी आपलं एक ॲडमिशन प्रोसेस हँडबुक बनवलेलं आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्याआधी आपण बघूया जोसाचा ॲडमिशन प्रोसेस फ्लो कसा असतो. जोसाचा नेमका फ्लो कसा असतो. आधी शॉर्टमध्ये आपण हे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग असते. त्यानंतर आपण दिलेल्या चॉईसेसमध्ये मॉक 1 मॉक 2 लागतो. त्यानंतर आपण ऑप्शन लॉक करू शकतो. त्यानंतर पहिल्या राऊंडची अलॉटमेंट होते. त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट झाल्यानंतर सीट अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं असतं. सीट ॲक्सेप्ट करायचं असतं. त्यानंतर त्या सीटला तुम्हाला फ्रीज स्लाईड किंवा फ्लोट करायचं असतं. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात. त्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची फीस जी इथं मेन्शन केली ती पे करायची असते. त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही क्वेरी असेल तर ती क्वेरी तुम्हाला सॉल्व्ह करायची असते. त्यानंतर तुमचं सीट ॲक्सेप्टन्स लेटर तुम्हाला मिळतं. म्हणजे बघा सीट मिळाल्यापासून अलॉटमेंट पासून ते अगदी इथपर्यंत तुम्हाला ह्या प्रोसेस सगळ्या कराव्या लागतात. सीट ॲक्सेप्ट करण्यापासून ही प्रोसेस महत्त्वाची आहे. प्रत्येक राऊंड नंतर तुम्हाला ही प्रोसेस करावी लागते. इथे जी आपण मेन्शन केलेली आहे ती प्रोसेस तुम्हाला प्रत्येक राऊंड नंतर करावी लागते. त्यानंतर राऊंड 1 होतो. राऊंड 2चा निकाल, राऊंड 2चा सीट अलॉटमेंट. राऊंड 2 नंतर तुम्हाला लागलेलं सीट विड्रॉ करायचं असेल काउन्सिलिंगमधनं बाहेर जायचं असेल तर त्याची तुम्हाला संधी मिळते आणि सेम प्रोसेस तुमची 5 राऊंड पर्यंत होते. 5 राऊंड नंतर तुम्ही IIT मधनं तुमचे प्रवेश काढू शकतात. 6व्या राऊंडची अलॉटमेंट होते. 6व्या राऊंड नंतर तुम्ही IITला ॲडमिशन घ्यायचे आणि ज्यांचं NIT IIT GFTला लागले त्यांनी पार्शियल ॲडमिशन फीस आपण जी काउन्सिलिंगमध्ये सुरुवातीला बघितलं की सीट ॲक्सेप्टन्स फीस तर आपण पे केलीच पण पार्शियल ॲडमिशन फीस पे करायची. त्यानंतर कॅटेगरी रिस्टोरेशन तुमची जर कॅटेगरी तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही ते कॅटेगरी रिस्टोर म्हणजे समजा जोसा काउन्सिलिंगमध्ये तुमची कॅटेगरी रिझर्व टू ओपन झाली असेल तिला तुम्हाला परत तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट इश्यू झाला असेल तर त्याला तुम्ही रिस्टोर करू शकता. त्यानंतर CSAPची प्रोसेस इथे आहे ती आपण पुढे पाहूया. या CSAPमध्ये बघू शकता CSAPची वॅकन्सी येते. CSAPला नोंदणी करावी लागते. राऊंड 1ची अलॉटमेंट परत पे इन्स्टिट्यूट ॲडमिशन फीस पार्शियल PF हे PFच आहे. पार्शियल ॲडमिशन फीस 2 द्यावी लागते. राऊंड 2ची अलॉटमेंट, राऊंड 3ची अलॉटमेंट आणि जॉईन कॉलेज. ह्या प्रकारे मी क्विकली थोडंसं हायलाईट केलेलं आहे.
ह्या प्रकारे तुमची जोसाची ऍडमिशन प्रोसेस होते. पण आपण थोडंसं डिटेल बघणार आहेत एक्झॅक्टली काय काय होतं. आता हे आपण बघितलं. ओके, आता इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा जेई ॲडव्हान्सचा निकाल लागणार आहे. आधीची प्रोसेस आपण थोडी फास्ट बघितली, पण आता ही थोडी डिटेलमध्ये आपण बघणार आहेत. जेई ॲडव्हान्सचा निकाल लागतो, त्यानंतर जोसाची रजिस्ट्रेशन चालू होते, त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला चॉईसेस भरायचे आहेत. आपल्याला 10 दिवसाची विंडो जवळपास मिळते चॉईसेस भरण्यासाठी. जोसामध्ये IIT, NIT, IIIT, GFT ची चॉईसेस भरण्यासाठी आपल्याला 10 दिवसाची विंडो मिळते. त्यानंतर तुम्ही जे काही चॉईसेस सेव्ह केलेले आहेत, त्या सेव्ह केलेल्या चॉईसेसवरती मॉक 1चे अलॉटमेंट म्हणजे एक डेमो किंवा आपण एक डमी अलॉटमेंट आपल्याला टेम्पररी अलॉटमेंट आपल्याला दिसते, जेणेकरून आपल्याला कळतं की आता आपल्याला चॉईसेस वाढवायची गरज आहे का कमी करायची गरज आहे, ते आपल्याला कळतं. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला वाटलं की मॉक अलॉटमेंट म्हणजे 10 दिवस तुम्हाला दिले, 10 दिवसाच्या आतच तुम्हाला 2 मॉक अलॉटमेंट लागतात. पहिल्या मॉकमध्ये सपोज आपल्याला दिसलं की आपल्याला काहीच लागलं नाही, तर आपले ऑप्शन्स कमी आहेत, त्या केसमध्ये आपण आपले ऑप्शन्स वाढवू शकतो. तर मॉक 1 अलॉटमेंट तुमची होते. त्यानंतर तुम्ही जे काही सेव्ह केलेले, तुम्ही जे काही 10 दिवसामध्ये पहिले 4-5 दिवसामध्ये काही ऑप्शन सेव्ह केले असतील, तर तुम्हाला मॉक अलॉटमेंट होते. ती बघून तुम्ही तुमचे ऑप्शन चेंज करू शकतात, वाढवू शकतात, कमी करू शकतात. करायचं असेल तर करू शकतात, नसेल करायचं तुम्ही ॲज इट इज ठेवू शकतात. त्यानंतर जर चॉईसेस तुम्ही बदलले असतील तर अजून एक मॉक 2 नावाचे अलॉटमेंट होते, जे काही तुम्ही ऑप्शन नंतर सेव्ह करून ठेवले त्याच्यावरती होते. तर सिस्टीममध्ये काय होतं, तुम्ही जे काही चॉईसेस सेव्ह करून ठेवतायत एका पर्टिक्युलर इन्स्टन्सला त्यांनी टाइम दिलेला असतो की या तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्ही जे काही सेव्ह करून ठेवलेलं आहे ते फेच केलं जातं आणि त्या डाटावरनं मॉक अलॉटमेंट म्हणजे डेमो अलॉटमेंट दिले जातात. ऍक्च्युअली अलॉटमेंट नसतात, पण आपल्याला अंदाज येण्यासाठी की हा या ऑप्शनमध्ये आपल्याला तात्पुरतं काय लागू शकतं ते आपल्याला मॉक अलॉटमेंटमध्ये कळतं. हे चॉईसेस आता भरल्याच्या नंतर म्हणजे 10 दिवसामध्ये ह्या 2 गोष्टी होतात. त्यामध्ये तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत चॉईसेस बदलू शकता, पण एकदा शेवटच्या दिवशी तुमचे चॉईसेस तुम्ही लॉक करू शकतात. आता इथे तुम्हाला लॉक करायचा चॉईस म्हणजे ऑप्शन मिळतो, तुम्ही ऑप्शन लॉकही करू शकता किंवा ते ऑटो लॉक होतात. आपण ॲडवाइस करतो की तुम्ही चॉईसेस लॉक करू नका, शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही ऑप्शन ओपन ठेवा, जेणेकरून कधी देखील तुम्हाला ऑप्शनमध्ये बदल करता येईल किंवा काही ऑप्शन वाढवता किंवा कमी करता येतील. त्यानंतर राऊंड 1ची सीट अलॉटमेंट. मागच्या स्लाइडमध्ये आपण ते सगळं बघितलं की सीट अलॉटमेंट नंतर काय 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 स्टेप्स आहेत, पण तरी पण आपण ओव्हरलॅप बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करावी लागते. त्यामध्ये फीज फ्लोट स्लाइड ऑप्शन निवडावा लागतो, डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, त्याची फीस पे करावी लागते. अपलोड केलेल्या डॉक्युमेंटमध्ये क्वेरी जर आली तर त्या क्वेरीला आपल्याला रिस्पॉन्स द्यावा लागतो. म्हणजे तुम्ही डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असेल, दुरुस्ती असेल, ते आपल्याला दुरुस्ती करायला सांगतात, ती दुरुस्ती आपल्याला करावी लागते. त्यासाठी आपल्याला जवळपास 1 दिवसाचा वेळ दिलेला असतो. त्यानंतर राऊंड 1 होतो, त्यानंतर राऊंड 2ची अलॉटमेंट होते. सेम जी प्रक्रिया आहे मागच्या स्लाइडवर आपण जी बघितली, सेम जी मागच्या राऊंडला प्रक्रिया आहे, असं राऊंड 2ची अलॉटमेंट झाली की परत तुम्हाला इथे दिसेल तुम्हाला इथे परत दिसेल की सीट ॲक्सेप्ट करायचे, फीस अपलोड करायचे, डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता बघा, डॉक्युमेंट एकदा अपलोड केले तर परत परत अपलोड करायची गरज नाहीये, पण प्रोसिजर तर सेमच आहे. दोन्ही स्लाइडमध्ये प्रोसिजर सेमच आहे. राऊंड 2 नंतर तुम्हाला सीट तुम्हाला फीस फ्लो स्लाइड करता येतं. पण आता राऊंड 2 नंतर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला सीट लागलं, आपल्याला ते घ्यावंच लागतं किंवा ते सोडून देता येतं. पण राऊंड 2 नंतर ऍक्च्युअली सीट म्हणजे तुम्हाला प्रक्रियेमधून बाहेर पडायचं असेल, तुम्हाला राज्यामध्ये कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा अजून तुम्हाला रिपीट वगैरे करायचं असेल, राऊंड 2च्या नंतर तुम्हाला सीट विड्रॉ करायचा पर्याय चालू होतो. तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं सीट जॉईन केल्यानंतर विड्रॉ करायचा चान्स असतो, पण ते सीट जर तुम्ही राऊंड 2 मध्ये घेऊन गेलात आणि तुम्हाला जर त्या कॉलेज ऍडमिशन नाही घ्यायचं आणि तुम्हाला प्रक्रियेमधून बाहेर पडायचे, तर तुम्हाला दुसरीकडे कुठे ऍडमिशन घ्यायची किंवा ड्रॉप घ्यायचा आहे, त्या केसमध्ये तुम्ही सीट विड्रॉ करू शकता. जर इच्छा असेल तर तुम्ही विड्रॉ करू शकता, नाहीतर तुमचा राऊंड 2ची अलॉटमेंट होते. सेम राऊंड 2 नंतर तुम्हाला इथे सीट ॲक्सेप्टन्स असं, जर पहिल्यांदा सीट ॲक्सेप्ट झाली असेल तर सीट ॲक्सेप्टन्स असतो. अदरवाईज तुम्हाला फक्त विलिंगनेस काय असेल ते दाखवून तुम्ही राऊंड 3, राऊंड 4, राऊंड 5 मध्ये जाऊ शकता. IIT साठी तुम्हाला जर ह्या प्रक्रियेमधनं ॲडमिशन कॅन्सल करायचं, तुम्हाला IIT लागले आणि तुम्हाला जर त्यातनं बाहेर पडायचं असेल, 5वा राऊंड हा शेवटचा राऊंड असतो. 5व्या राऊंडच्या रिपोर्टिंग डेटच्या शेवटच्या डेटच्या आधी तुम्ही तुमचं IIT मधलं ऍडमिशन कधी देखील कॅन्सल करू शकता. लास्ट राऊंड असतो 5व्या राऊंड नंतर तुम्ही IITचं ऍडमिशन जर कॅन्सल करायचं असेल तर कॅन्सल करू शकता. जर कंटिन्यू करायचं तुमचा 6वा राऊंड होतो. 6व्या राऊंडमध्ये तुमचा IIT साठीचा फायनल राऊंड आहे. याच्यानंतर IITची प्रोसेस होत नाही. ज्या मुलांनी जॉईन केले त्यांच्या सीट त्यांना मिळतात, ज्यांनी नाही जॉईन केले त्या सीट वॅकंट ठेवल्या जातात. पण NIT ज्या सीट NIT, IIIT, GFT मधल्या ज्या जागा आहेत त्या जर शिल्लक असतील तर त्यांच्यासाठी अजून पुढे प्रोसेस आहे. पण IITला काय असतं, IITची प्रोसेस 6व्या राऊंड इथेच एंड होते आणि IITच्या मुलांना रिस्पेक्टिव्ह कॉलेजला जॉईन करायचं असतं. पण ज्यांना NIT, IIIT, GFT लागलेले त्यांची प्रक्रिया इथे संपत नाही. 6 राऊंडमध्ये जे की आता इथे पण तुम्हाला IIT लागले, 6 राऊंडमध्ये तुम्हाला NIT लागले, IIIT लागले. 6व्या राऊंड नंतर तुम्हाला सेम 6व्या NIT प्लस मध्ये पण तुम्हाला सेम जशी IIT सारखी प्रोसेस आहे तशीच असते R6 पर्यंत. बघ IIT आणि NIT साठी सेमच प्रोसेस आहे, पण NIT साठी तुम्हाला 6व्या राऊंड नंतर देखील सीट विड्रॉ करता येते. IIT मध्ये काय आहे,
5व्या राऊंड नंतर सीट विड्रॉ करायचा शेवटचा चान्स आहे, का आता 6वा शेवटचा आहे. पण बाकी NIT प्लस सिस्टीम मध्ये IIT साठी जर तुम्हाला सीट विड्रॉ करायचं असेल तर 5वा राऊंड अंतिम आहे. पण NIT मध्ये जर तुम्हाला सीट विड्रॉ करायचं असेल तर 6व्या राऊंड नंतर देखील तुम्ही करू शकता. विड्रॉल ऑफ सीट ह्यासाठी तुम्हाला 6 राऊंड संपल्याच्या नंतर 4 ते 5 दिवस देण्यात येतात. जर तुम्हाला विड्रॉ करायचं असेल, तुम्हाला माघार घ्यायची असेल तर तुम्हाला थोडा वेळ देण्यात येतो. सॉरी, ओके सॉरी. हां, तर 6 राऊंड संपल्यानंतर देखील आपण NIT, IIIT, GFT सीट विड्रॉ करू शकतो. त्यानंतर पार्शियल ऍडमिशन फीस भरण्यासाठी तुम्हाला अजून 4 ते 5 दिवस दिलेले जातात. तर ओव्हरऑल ही बघितलं तर ही 1 ते 1.5 महिना चालणारी प्रोसेस आहे. त्यामध्ये आपण टेंटेटिव्हली टाइम टेबल दिलेले आहेत, 2 फ्लो दिलेले आहेत. एक थोडा वरचा फ्लो आहे, एक मध्ये आपण डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला विड्रॉल सीट नसेल करायची तर तुम्हाला पार्शियल ऍडमिशन फीस पे करावी लागते. ही फीस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या NIT मध्ये ऍडमिशन मिळतं किंवा तुम्ही CSAP मध्ये ऍडमिशनला जाऊ शकतात. जोसामध्ये NIT प्लस सिस्टीम मधल्या जर जागा शिल्लक असेल, म्हणजे NIT, IIIT, GFT मधल्या सीट जर शिल्लक असतील, त्यासाठी CSAB नावाची वेगळी काउन्सिलिंग होते. त्यामध्ये तुम्ही भाग घेऊन NIT, IIIT, GFT मधल्या सीट्स शिल्लक राहिलेल्या सीट्स पण तुम्ही घेऊ शकता. हे सीट हातात ठेवून त्यासाठी तुम्हाला आधी 6 राऊंड पर्यंत प्रोसेसमध्ये राहायचं. 6व्या राऊंड नंतर सीट पार्शियल ऍडमिशन फीस पे करायची आणि मग तुम्हाला CSAP मध्ये जायचं. ओके, आता नेमकं CSAP म्हणजे काय आपण समजून घ्या. जोसाबद्दल आपल्याला समजलं, पण CSAP म्हणजे काय? NIT, IIIT आणि GFT मधल्या जोसामधनं शिल्लक राहिलेल्या जागांचं वाटप जे करतात त्याचं CSAP नाव आहे. मागच्या वर्षीपासून CSAP मध्ये 3 राऊंड दिलेले आहेत. आतापर्यंत 2 राऊंड व्हायचे, पण 25 पासून याच्यामध्ये 3 राऊंड होतात. तर आपण आता देखील अजून करतोय की आपल्याकडे 3च राऊंड होणार आहेत. तर त्याच्यामध्ये 3 राऊंड होतील. त्यामध्ये सेम जोसाचे क्रायटेरिया आहेत. 75% बोर्डमध्ये पाहिजेत किंवा टॉप 20% मध्ये पाहिजे. मुलींसाठी सुपर न्युमरल सीट्स असेल. यामध्ये पण चॉईस फिलिंग एकदाच करता येते. स्पेशल राऊंड मध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तुम्हाला आतापर्यंत सीट लागलं नसेल तर तुम्हाला ओपनसाठी 40,000 आणि कॅटेगरीसाठी 19,000 तुम्हाला फीस पे करावी लागते. त्यानंतर तुम्हाला सीट अलॉट झाल्यानंतर परत तुम्हाला 35,000 आणि 16,000 अशी रिस्पेक्टिव्ह अमाऊंट भरावी लागते. यासाठी CSAP नावाच्या वेबसाईटवरती जोसाची काउन्सिलिंग संपल्यानंतर तुम्ही या CSAP नावाच्या काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकता. ओके, आता आपण बघूया CSAP ची प्रक्रिया कशी असते. आपण जशी जोसाची बघितली, काय असतं सगळ्यात पहिल्यांदा कॅटेगरी रजिस्ट्रेशन. तुमची जर जोसामध्ये डॉक्युमेंटच्या अभावी कॅटेगरी रिझर्व टू ओपन झाली असेल, तिला तुम्ही रजिस्टर करू शकता. त्याला तुम्हाला वेळ दिलेला असतो. त्यानंतर तुमची पात्रता बघितली जाते. त्यानंतर CSAP ची नोंदणी तुम्ही करू शकता. CSAP साठीचं पेमेंट, सीट लागला असेल तर वेगळं पेमेंट असतं, सीट लागलं नसेल तर कमी पेमेंट, पूर्ण पेमेंट जे तुम्हाला सांगितलं तसं असतं. त्यानंतर चॉईस फिलिंग आणि लॉकिंग, राऊंड 1ची अलॉटमेंट, सीट ऍक्सेप्ट करणं, फ्रीज, फ्लोट, स्लाइड आणि विड्रॉल आणि सरेंडर. बघा, जोसामध्ये आपल्याकडे फक्त 3 चॉईसेस आपल्याकडे होते, पण CSAP मध्ये तुम्हाला फ्रीज, फ्लोट, स्लाइड, विड्रॉल आणि सरेंडर नावाचा ऑप्शन असतो. त्यापैकी तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. ह्या ऑप्शन बद्दल डिटेल चर्चा आपण काही पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे. इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस तुम्हाला पार्ट 2 पे करायची आहे. पार्टिसिपेट करताना तुम्ही IAF इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस पे केलेली, पण आता परत तुम्हाला थोडी फीस पे करायची आहे. त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही क्वेरी आली तर बघायचे. सेम प्रोसेस तुमची राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये तुम्ही जाऊ शकतात. आता बघा, राऊंड 3च्या अलॉटमेंट मध्ये नंतर तुम्हाला फ्रीज, फ्लोट काही विचारलं जात नाही. त्यानंतर तुम्हाला विलिंग जायचा नसतो. सगळे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही क्वेरी असेल ती क्वेरी सॉल्व्ह करायची आणि तुम्हाला फिजिकल कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे. तर इथे बघा, तुम्हाला राऊंड 2 पर्यंत याला विड्रॉल करता येतं. तुम्हाला जर सीट लागलेला असेल CSAP मध्ये किंवा जोसामध्ये तर 6व्या राऊंड पर्यंत विड्रॉल करता येतं. CSAPच्या राऊंड 2 पर्यंत तुम्हाला सीट विड्रॉल करता येतं. सेकंड राऊंडची डेट संपल्यानंतर तुम्हाला थर्ड राऊंड मध्ये सीट विड्रॉल करता येत नाही. इथे तुम्हाला विलिंगनेस ऑप्शन काहीच नसतो. जे मिळालेले ते सीट तुम्हाला घ्यावं लागतं. इन केस तुम्ही तिथे जॉईन झाला नसाल, त्या केसमध्ये तुम्ही आतापर्यंत भरलेले सगळे पैसे जप्त केले जातात, फॉरफिट केले जातात. तेव्हा सगळ्यांनी काळजी घ्यायची की आपले पैसे जप्त होऊ नयेत. आपल्याला जर सिरियसली भाग घ्यायचा असेल तर आपण ह्या प्रोसेसला फॉलो करायचं. जर आपल्याला विड्रॉ करायचं असेल तर राऊंड 2 पर्यंत चेक करून आपण विड्रॉल करून दुसरीकडे आपल्या राज्यामध्ये किंवा कुठल्याही दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. ओके, आता आपण बघूया पुढचा पार्ट. जॅक दिल्ली बद्दल आपण जाणून घेऊया, जे की आपण JEE मेन्स वरच्या काही काउन्सिलिंगची यादी बघितली होती. जॅक दिल्ली, जर दिल्लीमधले काही विद्यापीठ जसं की DTU, IIIT दिल्ली, NSUT नेताजी सुभाषचंद्र युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, इंदिरा गांधी टेक्निकल युनिव्हर्सिटी फॉर वुमन, ह्या 4 युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला जॅक दिल्लीची काउन्सिलिंग असते. त्याच्यामध्ये 5 राऊंड होतात. यामध्ये बघा क्रायटेरिया वेगळा आहे. 70% फॉर दिल्ली आणि 60% फॉर अदर्स अलॉंग विथ रिलॅक्सेशन फॉर कॅटेगरीज. तुम्ही दिल्लीचे सिटीजन असाल तर तुम्हाला इथे, तुम्ही दिल्लीचे सिटीजन असाल तर तुम्हाला
इथे कॅटेगरी तुम्हाला 70% क्रायटेरिया आहे, पण जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 60% आहे. सेम इथे तुम्हाला इथे फक्त एक बदल आहे की तुम्हाला 2 वेळेस चॉईस फिलिंगचे चान्सेस दिलेले असतात. एक किंवा म्हणजे जोसामध्ये आपण बघतो की एक वेळेस चॉईस फिलिंग आहे, सीसामध्ये पण एक वेळेस चॉईस फिलिंग आहे, पण जॅक दिल्लीमध्ये तुम्हाला 2 वेळेस चॉईस फिलिंग दिलेली असते. त्या वेबसाईटवरून तुम्ही जॅक दिल्लीची काउन्सिलिंग करू शकता. सोबत बघूया जेई मेन्सवरती बेस्ट अजून काय काय प्रोसेस आहेत, त्या म्हणजे IIIT हैदराबादला तुम्ही जेई मेन्सच्या मार्क्सवर अप्लाय करू शकता. IIIT बँगलोरला तुम्ही अप्लाय करू शकता. जॅक चंदीगडला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि अजून काही प्रोसेसबद्दल आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत चालू. ओके. जेई ॲडव्हान्स, आता आपण हे जेई मेन्सवरचं बघितलं. आता आपण बघूया जेई ॲडव्हान्सवरती तुम्हाला IIST म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजीला तुम्ही ॲडव्हान्सच्या मार्क्सवर अप्लाय करू शकता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इंजिनिअरिंगला तुम्ही अप्लाय करू शकता. राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, तुमचा ॲडव्हान्सचा रँक जर चांगला असेल, तुम्हाला IIT मिळालं नसेल, त्या केसमध्ये तुम्ही या इन्स्टिट्यूटला देखील अप्लाय करू शकता. सोबतच IISc बँगलोरमध्ये देखील तुम्ही ॲडव्हान्सच्या मार्क्सवरती अप्लाय करू शकता. ओके. मेन्स आणि ॲडव्हान्सचे ऑलमोस्ट प्रोसिजर झालेले आहेत. आता ही डॉक्युमेंटची यादी आहे. आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये यादी बघितलेली आहे, तर आपण ह्याच्यावर जास्त वेळ नाही घालवत आहेत. डॉक्युमेंट्स IIT आणि NIT काय लागतं ऑलरेडी व्हिडिओ झालेला आहे. आता ह्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला गायडन्स करणारं आम्ही तर आहेत, आपलं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आहेत. सोबतच आपलं ॲडमिशन प्रोसेस हँडबुक आहे, ज्यामध्ये सगळी प्रोसिजरबद्दल डिटेल माहिती, आवश्यक कागदपत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास्ट इयरचे त्यामध्ये ॲक्युरेट कट ऑफ दिलेले आहेत. ते कट ऑफसाठी आपलं हे पुस्तक आहे यावर्षीचं, ज्यामध्ये सगळं काही इन्क्लूड केलेलं आहे. आपण त्यामध्ये काय काय आहे आपण बघूया. त्यामध्ये आपल्याला ॲडमिशन प्रोसेसबद्दलची कंप्लीट माहिती, IIT, NIT, IIIT, GFT आणि बाकी सर्व जे आपण इन्स्टिट्यूट आता आपण बघितले त्या सगळ्यांचे कट ऑफ, लास्ट 2 वर्षाचं पर्सेंटेज रँक, हे CET साठीची सगळी माहिती, सर्व ऑटोनॉमस कॉलेजचे कट ऑफ, पुण्यातल्या सर्व कॉलेजचे कट ऑफ, मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजचे कट ऑफ आणि सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसबद्दलची माहिती आपण या पुस्तकामध्ये दिलेली आहे. काउन्सिलिंग प्रोसेस जोसाची असेल किंवा CETची असेल, ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे पुस्तक खूप मार्गदर्शक ठरणार आहे. आपण आता बघूया हे पुस्तक नेमकं तुम्ही आता ऑर्डर कसं करायचं. तर बघा, या नंबरवरती तुम्ही हा नंबर आहे, हा माझा वैयक्तिक नंबर आहे. ह्या नंबरवरती तुम्ही 250 रुपीज पे करून ह्या पुस्तकाची PDF ऑनलाईन मिळवू शकता. ह्या नंबरला तुम्ही पेमेंट करायचं, ह्या QR कोडला तुम्ही पेमेंट करायचं, ह्या नंबरवरती तुम्ही पे करून तुम्ही हे पुस्तकाची PDF ह्याची स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला पाठवून तुम्हाला पुस्तकाची PDF मिळेल. आता जेईच्या सर्व ॲडमिशन अपडेटसाठी तुम्ही काय करायचे, सगळ्यांनी न चुकता आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करायचा, जेणेकरून या आधी पण पडलेली माहिती आणि यानंतर पडणारी माहिती तुमच्याकडनं मिस होणार नाही. आपण आतापर्यंत ॲडमिशनच्या सगळ्या अपडेट, CET असतील, जोसा असेल, CSAP असेल, ह्या सगळ्या अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वेळोवेळी टाकतो. तर सगळ्यांना विनंती आहे त्यांनी न चुकता आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचा आहे. त्याचा QR कोड इथे दिलेला आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील, तुम्ही आम्हाला या 2 नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करून विचारू शकतात. ओके. दोन्ही नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकतात. हे 2 नंबर दिलेले आहेत, 8983480205. कॉल करणं थोडं अवॉइड करा. आधी तुम्ही एक कॉल करून बघा, जर कॉल नाही उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. अदरवाईज तेव्हा तुम्ही ते विचारू शकता की सर मला तुमच्याशी बोलायचं आहे, मी कधी कॉल करू, असं विचारल्यानंतर तुम्हाला वेळ दिला जाईल. त्या वेळेमध्ये कॉल करून तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या क्वेरी सॉल्व्ह करू शकता. ही झाली जोसा काउन्सिलिंग कशी असते, काय असते, जोसामध्ये मेन्स आणि ॲडव्हान्सवर आपण काय करू शकतो, कुठे ॲडमिशन घेऊ शकतो, त्या ॲडमिशनसाठी काय मार्क्स लागतात, काय डॉक्युमेंट लागतात, हे सगळी माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.